अरे अथर्व काय पाहून आला? न्यू पंजाबी ढाब्यामध्ये आता याला दाल मखनी चलता काय मग? मग काय म्हणता, दोघं चलता का म्हटलं तर मग मी म्हटलं पुरी मंडळी चला ना पंजाबी ढाबामध्ये, तर चला. आमच्याकडे तर पुरे पागल झाले ना. हा गडी पा तुम्ही कसा बोलतो. चाललो आपण. हा व्हिडिओ बघितला का, आमचा बॉक्सवाला व्हिडिओ? तर आता आम्ही तर गाडी लावत आहे आणि मग आम्ही आता चाललो समोर. हा माणूस म्हणते की तिथं समोर गाडी लावा. तर ढोंगण्याची साईड समोर आहे की तोंडाची साईड समोर आहे काही समजत नाही आहे, पण आम्ही आता चाललो आहे. गेल्याबरोबर आम्हाला किचन लागलं आणि इथं हॉटेलमध्ये सगळेजण बसलेच राहते. सगळे खादोड्या आणि जिंदगीभर इथंच बसले राहते. आम्हाला कधी बसू दे काय आम्ही. तर आम्ही सगळेजण इथं वेटिंगला बसला आणि हा आमचा गॅनिंग मास्टर काही गॅन बाजूला आम्ही काही ऐकत नाही आहे. हा माझा शत्रू. आता आम्ही करू राहिलो सगळं मेनू डिसाईड काय काय घ्यायचा तो. अरे बा आम्हाला शेवटी जागा, कारण की इथं बम भेट राहते आणि हा काय माहित मेनू पवराला काय, तर सगळं आमचं झालं होतं मेनू डिसाईड. मग आला रे भाऊ आपला मेन्यू दाल मखनी. नाता बा तुम्ही कसा काय, आम्ही जेवणार आहे तर माझे मंडळी सगळेजण आपापलं वाढून घेत आहे आणि आता आम्ही जेवणार आहे दाल मखनी. हा आमचा अव्वल गडी. नाटकात कधी अव्वल आला नाही, एवढी नाटकं करायला. भाजी तरी चांगली आहे, याची जागा पण चांगली आहे, हॉटेल पण चांगलं आहे आणि याची भाजी पण चांगली आहे. तर तुम्ही इथे येऊ शकता. तुमचा मित्र आहे, याला म्हणते तंदुरी कडक कडकच आवडते, याला संडास येते म्हणते कडक कडक, त्याशिवाय मजा नाही येत म्हणते. जेवण इथं चांगलं आहे, पण आतापर्यंत मला समजलं नाही याचं ढुंगण कुठं आहे आणि तोंड कुठं आहे. तरी मग इथं तुम्ही येऊ शकता. चला आता आम्ही चाललो घरी.